हाय यो दादा कसो नाही इलो अजून? तू कशाक त्याची वाट बघतोस? हाय अगो कशाक म्हणजे तू म्हणालेस ना मी बोलते दादा सोबत? होय. हा तू बोललेस म्हणालेस म्हणून मी माझा तोंड बंद ठेवला या. हा आणि आज माका दादा जरा बरा दिसलो. कालच्या सारखो रागावलेलो नाही. श्रीनू सोबत गाववाल्यांका पण भेटूक गेलो. हा तेव्हा माका काय वाटता हीच योग्य वेळ. हा बघ आता जर निशी कॉलेजाकच जाणार नाही तर तिच्या अभ्यासाचो आणि परीक्षेचो काय प्रश्नच नाही. आणि साखरपुडो तरी उरकता येत ना. हळूहळू माझ्या हाताखाली तयार होत ना ती. उमाच्या हाताखाली तयार होईल. हा लाली माका एक सांग की निशी तुका श्रीनूची बायल म्हणून होई का तुझ्या मागे पुढे करणारी सून म्हणून होई? तसं नाही गे आहे. काय दादा झाला काय गावकऱ्यांका भेटून? हो. नाही म्हणजे काही घोंगडी जास्त वेळ भिजून चालत नाही ना. नाही म्हणजे गावकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर लवकर सोडवूक होत ना. आणि ते तुझ्याशिवाय कोण सोडवणार? बरोबर ना? नाही पण खरं आहे आई. दादा मामा असला ना की त्यांना कसा आधार वाटतो आणि दादा मामाकडे त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मग माझो दादा आहेच प्रश्न सोडवणार. लाली काय बोलूच आहे का? हा दादा तर श्रीनू सकाळपासून मग चायच नाही मिळाली. मग सांग ना जरा चाय टाकू का? आणि हा इकडे तिकडे फिरू नकोस. हा जाऊन अभ्यासात बस. हा बरं ठीक आहे. दादा काल जा काय झाला ना ता वाईटच झाला. पण जा काय होता ना ता सगळं कशासाठी तरी होत असता. त्यातून पण काहीतरी चांगलाच घडता आणि घडणार. फक्त तुझी परवानगी व्हाई. हा कसला परवानगी? काय चांगला घडूचा? नाही म्हणजे काय आता निशीचा कॉलेज नाही तरी बंदच झालेला. हा म्हणजे आपण कशासाठी थांबलो होतो? तिच्या परीक्षेसाठी आणि तिच्या अभ्यासासाठी. हा तर मी काय म्हणतोय आता आपण श्रीनू आणि निशीच्या साखरपुड्याचा विषय पुढे नेऊया ना. दादा कसा हीच योग्य वेळ. हा एकदा का साखरपुडं झालं ना निशिक सुद्धा जरा समज येईल. नाही म्हणजे पोर समजूतदार. हा पण या पाहुणीच्या नादान आत्ता जा काय केला ना तसा काय करणार नाही. एवढाच म्हणणं. नाही म्हणजे जास्त वेळ घालवूक नको ना. बघ बाकी तू म्हणशील तसा तुझ्या शब्दाबाहेर नाही मी. हा अहो अहो तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही माका माहिती आहे. पण माका असं वाटतं की आपल्या निशीचं शिक्षण थांबूक नको. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा. हा पण ती आयुष्यभराची शिक्षा ठरायला नको. हो तुम्हीच म्हणतास की एक बाई शिकली की अख्खा घर शिकता. आपल्या निशिक पण संसार करूच. हा पण त्याआधी त्याचं शिक्षण पूर्ण होकवाय. श्रीनू सारखा लाख मोलाचा जावई मिळाला आपला. मग आपली निशी शिक्षणातही त्याच्या तोडीस तोड असूक वय ना. उमा शिक्षणात माझो विरोध कधीच नव्हतो. पण पोरीनं शिक्षणाच्या नावानं विश्वासघात केला. पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. ते परत खेळू लागला तर? अहो पण निशीचा शेवटचा वर्ष. तुम्ही कायम शिक्षणासाठी पुढाकार घेतास आणि आता आपल्या लेखिका शिक्षणापासून थांबवतास. तुमच्यात आणि त्या भुवनेश्वरी बाईंच्या वागण्यात काय फरक आहे सांगा?
करा माका, पण त्या जे बिचाऱ्या अक्षराबाबत वागतात तास तुम्ही आपल्या निशीबाबत वागतास. आवरलं नाही अजून? कॉलेजला जायचं नाहीये, घरात आहे म्हणून आवरायचं नाही का? नाही दादा, असं काही नाहीये. दादा सॉरी, मला माहिती आहे माझं चुकलंय. तुम्ही मला खेळासाठी नको सांगितलं असताना माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पाऊल उचललं. पण खरं सांगू, मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचंच होतं, पण ते स्वतःला सिद्ध करून तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं मला खेळायचं होतं. तुमची मान शर्मेने खाली जाईल असं मला खरंच मागायचं नव्हतं. दादा सॉरी, मला खरंच माफ कर. पण जे घडायचं होतं ते घडलंच ना. दादा माझा खरंच तो हेतू नव्हता, खरंच. आणि म्हणूनच एक गोष्ट करायची मी ठरवली आहे. निशी, बाप म्हणून मला तुझं शिक्षण थांबवणं अजिबात पटत नाहीये, पण म्हणून तुला घरी बसवून ठेवण्या इतका मी जुन्या विचारांचाही नाहीये. आणि म्हणूनच मी गोष्ट ठरवली आहे. मला तुझ्या शिक्षणाच्या आड यायचं नाहीये, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय. दादा माझ्या मनातला राग अजूनही गेलेला नाहीये निशी. खरं तर हे करणं मला खूप अवघड जाते, पण तरीही मी तुझ्यावर पुन्हा विश्वास टाकतोय. कमीत कमी यावेळी तरी त्याला तडा जाऊ देऊ नकोस. असं काहीतरी करून दाखव की जेणेकरून अभिमानाने मी परत ताठ मानेनी समाजात वावरू शकेन. यापुढे तुझी ती जबाबदारी आहे. रोज तू कॉलेजला जायचंस आणि तुझ्याबरोबर श्रीनू येत जाईल. सकाळी त्याच्याबरोबर जायचं आणि संध्याकाळी त्याच्याबरोबर परत यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे या घरात त्या खेळाचा विषय सुद्धा मला नको आहे. निशी निशी निशी, अगं लवकर चल, तुझे मित्र आले कॉलेजमध्ये तुला भेटायला. कोण कोण आले मंजू? निशीचा कॉलेजचा मित्र. पहा सारं काही तिच्यासाठी चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.